विधानसभा चुनाव की पृष्ठभूमि पर पुणे के कांग्रेस भवन में पश्चिमी महाराष्ट्र के नेताओं की एक अहम बैठक बुलाई गई। इस बैठक के दौरान मराठा प्रदर्शनकारियों ने नाना पटोले को घेर लिया। प्रदर्शनकारियों ने मराठा समुदाय को आरक्षण देने के संबंध में कांग्रेस से अपनी स्थिति स्पष्ट करने की मांग की। इस मौके पर बोलते हुए पटोले ने सरकार पर निशाना साधा। 2014 मध्ये भाजपने आणि फडणवीसने ज्या पद्धतीनं भीमगर्जना केली आणि मराठा, धनगर, गोवारी या सगळ्या समाजाला आम्ही आरक्षण व्यवस्थेमध्ये आणले आणि गेल्या 10 वर्ष बहुमताच्या सत्तेमध्ये केंद्रात आणि राज्यात राहूनही या समाजाला आरक्षण व्यवस्थेमध्ये भाजपने आणलं नाही आणि त्यांची फसगत केली। स्वाभाविक आहे समाजामध्ये उद्रेक निर्माण झालेला आहे। महाराष्ट्रातलं सरकार जे आज माहितीचं सरकार आहे, या सरकारने समाजामध्ये भांडणं लावण्यासाठी जो काही प्रकार घडवलेला आहे त्याच्यातला एक वाद पुढे येतो आहे की ओबीसी वर्सेस मराठा, मराठा वर्सेस ओबीसी, धनगर विरोधात आदिवासी, गोवारी विरोधात आदिवासी असं एक वातावरण या महाराष्ट्रामध्ये उभं केलं आणि त्या माध्यमातून याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस प्रत्येक समाजातला पिळला जातो आहे, त्याला त्याच्या त्रासाच्या पुढे जावं लागते आणि म्हणून काँग्रेस पक्षाने आणि विशेष करून राहुल गांधीजींनी आमच्या जो जाहीरनामा लोकसभेचा होता त्याच्यामध्ये भूमिका जनगणनेची मांडली आणि 50% जी काही मर्यादा जी माननीय सुप्रीम कोर्टाने लावलेली आहे ती मर्यादा लोकसभेच्या माध्यमातून हटवून या मागासवर्गीय समाजाला न्याय दिला गेला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे। काँग्रेस याच्यामध्ये स्पष्ट आहे। भाजप हे आरक्षण विरोधी आहे। परवाच त्यांचं केरळमध्ये RSSची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये जे काही त्यांच्या प्रेस नोटमध्ये किंवा त्यांचा प्रवक्ता जो होता त्यांनी जे सांगितले की जनगणना ही पॉलिटिकल नसावी। आता जनगणना ही पॉलिटिकल नसतेच, कारण की जनगणनेच्या माध्यमातून जे परिवार, जो समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागं असेल त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या जनगणनेचा फायदा होतो आणि त्यासाठी ही जनगणना व्हावी ही अपेक्षा काँग्रेस पक्षाची आहे, राहुल गांधींची आहे, मल्लिकार्जुन खरगेंची आहे, काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझी पण आहे। मी आज जी काही वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला, ओबीसींना वाटतं की मराठा आमच्या तोंडातला घास हिसकतात आणि अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण करून राजकीय पोळी महायुतीचं आणि विशेष करून भाजप ही शेकायला पाहते आहे असं चित्र आहे। मी याच्या माध्यमातून एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये बहुमताच्या महाविकास आघाडीचं सरकार जनतेच्या आशीर्वादाने आल्यानंतर हा जो तोडगा आहे हा काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी त्याला काढेल। मराठा समाजालाही न्याय दिला जाईल आणि ओबीसी समाजालाही त्या ठिकाणी आरक्षणामध्ये वाढ करून कशी त्यांनाही मदत केली जाईल या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी आमच्या वतीनं आम्ही मांडलेली आहे आणि आम्ही कमिट आहोत। आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे आमचं हे वचन आहे आणि आम्ही याला पूर्ण करू ही भूमिका आहे, कारण की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रानं विशेष करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी सर्व धर्म समभावाची आणि एकात्मतेची भूमिका शिवाजी महाराजांनी अनेकदा मांडलेली आहे आणि तोच महाराष्ट्र त्या पद्धतीनं नांदत एवढे वर्ष आला। पण आज या महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ निर्माण करून महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचं आणि आपसात भांडवण्याचं काम केलेलं आहे, त्याचा आम्ही निषेध करतो।